आपल्या शाळांमध्ये मराठी असेल, हिंदी असेल, कन्नड असेल, गुजराती असेल, इंग्लिश मीडियम असेल, ज्या ज्या शाळांमध्ये ह्या आपल्या संस्कृती महाराष्ट्राच्या जपल्या जातात, संतांच्या भूमीमध्ये आपण राहतो आणि ज्या पद्धतीने हिंसा वाढते, अगदी लहान मुलांच्या शाळेतल्या मारामारीच्या जर घटना बघितल्या तर 10-12 वर्षाची मुलंसुद्धा एखाद्याचा जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाही आहे आणि हिंसेचं स्वरूप वाढत चालले. तर मला असं वैयक्तिक वाटतं की काही गोष्टी ज्याचा परिणाम खोलपर्यंत होतात आणि कुठलाही संस्कार हे बाजारात विकत मिळत नाही, ते दिले जातात. त्याच भक्ती संस्कारामधला किंवा एक मनावरच्या कंट्रोल हाचा जो एक संस्कार आहे तो मला वाटतं मनाच्या श्लोकांचा बऱ्यापैकी होऊ शकतो, होताना दिसला आहे. आम्ही मनाचे श्लोक शाळांमध्ये 250च्या वर त्या श्लोकांची श्लोक आहेत असं, तर त्यातले दोन चार पाठ करून घेणं आणि त्याच्यात कुठल्याही याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो मनावर काय संस्कार व्हायले, मना सज्जना भक्तिपंते शिगावे हरी श्रीहरी नाम घेत जावे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याने लहान मुलांवर एक आगळा वेगळा पगडा येईल की आपल्याला आपलं वर्तणूक अशा पद्धतीने करायला पाहिजे. कारण बरेच म्हणजे अगदी दासबोध घेतले आणि आपले ग्रंथ पण आहे. काही दासबोधांमधले पण एक दासबोधांमध्ये मूर्खाची लक्षणं, शाण्याची लक्षणं सांगितलेली आहेत. आपण असा विचार करतो की शाळेतली मुलं ही मातीचे म्हणजे त्यांची मनं घडवणं हे अधिक सोपं आहे. तर त्या मुलांवर चांगले संस्कार हवे, त्यातला हा एक मनाच्या श्लोकांचा भाग आहे. पालिकेच्या मुख्यालयात असलेली वर्तन करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल आहे. काही दिवसांपूर्वी महापौर तर मरीन ड्राईव्हवर जाऊन प्रेमी युगलांना बाहेर काढते, मात्र नात्यांच्याच नाकाच्या खाली अशा पद्धतीचे व्हिडिओ झाले ते काही व्हायरल होते. नाही, मला वाटतं महापौरांची कृती ही जरा वेगळी होती आणि काय प्रेमी युगलं बिगलं नाही. मोठ्या लाटा येत आहेत, तर फक्त सांगण्याची पद्धत जरा चुकली असेल त्यांची, म्हणजे जरा हात जोडून वगैरे, कारण मुलं आहेत ती, चुकली पण असेल. पण त्यांचा उद्देश चांगला होता की बाबांनो एवढ्या मोठ्या लाटा येत आहेत आणि त्या लाटांमध्ये तुम्ही इथे बसलात तर तुमच्या जीवाला काहीतरी होऊ शकतं, म्हणून दम दिला आणि तो पण त्यांनी सांगितलं की मी महापौर आहे, त्यामुळे ठीक आहे. परंतु ज्या वास्तूत दोन गोष्टीमध्ये म्हणेन, आधी म्हणजे जो कोणी हे चाळे केले त्याचं ट्रेसपासिंग नीट करा आणि पहिली त्याच्यावर केस घ्या की नागरिकात आपल्याला जर आम्हाला हक्क कळतात, अधिकार कळतात, तर कर्तव्य कळली पाहिजे. जर नागरिकाची भावना ह्या अशा शासकीय इमारतीत अशा घाणेरड्या पद्धतीने ते रिॲक्ट होत असतील, हे काय पर्यटन स्थळ नाही आहे ना की तुमच्या भावना कशाही हे. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या आधी नागरिकाला ट्रेस करून शोधून काढणं आणि अशा इमारतींमध्ये हे असे चाळे बरे नव्हे म्हणून जे काही कायदे आहेत त्याच्यावरती त्याला पक्क कारवाई करणं. आणि आमचे सिक्युरिटी प्रत्येक गेटवर अगदी 5-6 असणंही गरजेचं आहे. त्यातल्या 2-4 लोकांनी तासाला किंवा फेऱ्या मारल्या पाहिजे असं मत आहे. पण मला वाटतं आमच्या सिक्युरिटी बऱ्यापैकी काम करत आहे, उगाच त्यांच्यावर पण मी आरोप करणार नाही. पण ज्या नागरिकांनी हा कायदा फालतूगिरी करून मोडला आहे आणि हे ठिकाण पर्यटन स्थळ नाही आणि तुमच्या इथे भावना जर खराब होत असतील तर नक्की तुम्ही काय नागरिक आहात याचा दणका दिला पाहिजे. कारण इतक्या घाणेरड्या पद्धतीने उचलणं, नंतर तिला फेकून देणं,
उद्या काय मोडली असती तुटली असती ती मुलगी तर पुन्हा सगळं आपल्यावर आलं असतं. त्यामुळे नागरिकांनी नागरिकांचं कुठे वावरतोय याचं भान असलं पाहिजे.